Zee 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडलेला जिल्हा म्हणजे जालना। जिल्ह्यात सरासरीच्या 30% पाऊस झाल्याने सगळीकडे भीषण पाणी टंचाई आहे। टंचाईमुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही दशा आहे, तर येणाऱ्या महिन्यांमध्ये काय होणार याचा विचार न केलेलाच बरा। जालन्याच्या सगळ्या 8 तालुक्यांमधील 1100 गावांमध्ये पाणी टंचाई। सगळ्याच गावांची आणीवारी 50 पैशांपेक्षा कमी। टंचाई निवारणासाठी अजूनही सुरुवात नाही। जिल्ह्यात फक्त 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा। भूगर्भातील पाण्याची पातळीही 100 फुटांपेक्षा खाली। हे पाणी टंचाईचं भयान वास्तव आहे जालना जिल्ह्याचं। इथं पिकांसाठी तर सोडाच, पिण्यासाठीही पाणी नाहीये। सर्वच गावांची हीच अवस्था आहे। मंठा तालुक्यातील हे वैद्य वडगाव। सूर्य उगवल्याबरोबर इथं गावकऱ्यांच्या पाण्यासाठीची लढाई सुरू होते। गावातील सगळ्या विहिरी, छोटासा तलाव आटलेला, तर बोरवेलही कोरड्या ठाक। सरकारी पाण्याचा टँकर कधी येतो तर कधी येत नाही। त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी सकाळपासूनच पायपीट सुरू होते। गावापासून 2 किलोमीटरवर असलेल्या हापस्याला थोडं पाणी आहे। 5000 वस्ती असलेल्या या गावाची तहान या हापस्यावरूनच भागवली जाते। पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी पाणी भरण्यासाठी रांगा लागतात। घरातील सगळेच जण पाणी भरण्यासाठी या रांगेत लागतात। पाणी भरताना भांडणं मारामारीची तर गावकऱ्यांना आता सवयच झाली आहे। पाणीच नाही तर जगायचं तरी कसं, हा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। गावात कधी नव्हे ती शासनाची घरकुल योजना आली आहे, मात्र घर बांधायलाही पाणी नसल्यानं घरांचं बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे। हापशावरच गावाची तहान भागवली जाते, मात्र तो तरी किती दिवस तहान भागवणार आहे। हापशीवर यावं लागतं, 4 वाजता पण नंबर नाही लागत। दिवस निघल्यावर तर वापस जावं लागतं भांडे घेऊन। पुन्हा गाड्या बैल अशाच उभे राहते साहेब। पुन्हा बैला ढोराला पाणी नाही। पुन्हा साहेब सरी परिस्थिती बाया पुन्हा भांडणं करते, पाण्यामुळे भांडे रिकामी घेऊन जाते। माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून आणणार? त्यामुळे 90% ग्रामस्थांनी आपली जनावरं विकली आहेत। पाणी नाही आणि चाराही नाही, मग जनावरं पोसायची तरी कशी, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। पाण्यामुळे ढोरं विकले, 2 बैल विकले, 4 गाई विकले, एक म्हसड सुद्धा विकून टाकली। आणि झालं चारा नाही, चाऱ्याची फार टंचाई। त्याच्यामुळे काय पाण्याची सोय नसल्यामुळे आम्ही विकून टाकली। कोणाकडे नेऊन घाला, कोणी काही सांभाळीना। फुकट म्हणलं तरी काय कोणी सांभाळीन। त्याच्यामुळे नाविलाजानं आम्हाला मुसलमानाला ढोरं विकावं लागले ते। 1972च्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ मोठा असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। 72च्या दुष्काळात खायला अन्न नव्हतं, मात्र पाणी मुबलक प्रमाणात होतं। या दुष्काळात पाणीच नसल्यानं प्रश्न गंभीर बनलाय। ज्वारी पाहिली झाली ती आमच्याकडे, माणसाला रुपया रोज होता। लोक बरबडे खाऊन राहिले। तेव्हा दुष्काळीत रोड निघाला होता आमच्याकडे। त्या दुष्काळीत वावरानेच जागली टाकल्या, रोडच्याच बराचशी खांदल्या, तिथंच राहिले। निळी ज्वारी जाई, फकी ये जाई खायला, त्यासाठी नंबर लागत आहेत रोज फकीसाठी। असा दुष्काळ जातो यावर्षी, पाण्याची खूप टंचाई। या गावासारखीच परिस्थिती संपूर्ण जालना जिल्ह्याची झाली आहे। शेती पूर्णपणे वाळून गेली आहे। खरीपाचंही पीक नाही आणि आता रब्बीचंही पीक नाही। शेतातील मका, ज्वारी पूर्णपणे वाळली आहे, तर कापूसही पूर्णपणे जळून गेलाय। जिल्ह्यातून 500 कोटींची उलाढाल करणाऱ्या मोसंबीच्या बागाही जळून खाक झाल्यात। जीवापाड जपलेल्या बागा आता नजरेसमोर जळताना पाहून शेतकऱ्यांचा जीव तिळतिळ तुटतोय। कापसासारखं पीक असेल, ही सगळी खरीपाची पिकं 90% हातून गेलेली आहेत। दुष्काळामुळं पिण्यासाठी पाणी नाही। जनावरांच्या चाऱ्याची एकही छावणी जिल्हा प्रशासनानं काढलेली नाहीये। जिल्ह्यातल्या गावांबरोबरच शहरांची अवस्था ही भयान आहे। जालनासारख्या महत्वाच्या शहरात 40 दिवसातून एकदा पाणी येतं। शहराला पाणी पुरवठा काय येतो, तर पावसाळ्याला अजून 7 महिने बाकी आहेत। त्यामुळे भर उन्हाळ्यात इथली स्थिती कशी असेल याची कल्पनाही करवत नाही। त्यामुळे जालना जिल्ह्याच्या पाणी टंचाईचं निवारण करण्यासाठी आता ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। झी 24 तास साठी औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट। जालना जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालाय। प्यायला शेतीला पाणी नसल्यामुळे आता लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे। जिल्ह्यातल्या वाघोडा या गावातील 95% लोक गाव सोडून नोकरीसाठी शहराकडे निघून गेलेत। गावात आता आहेत ते फक्त वृद्ध नागरिक आणि काही लहान मुलं। त्यामुळे संपूर्ण गावात एक स्मशान शांतता पसरली आहे। गावात सगळ्याच दरवाजांना कुलूप आहे, तर गावातील दुकानंही कधीचीच बंद पडली। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी
विशाल करोळे यांनी. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हे वाघोडा गाव दुष्काळानं इतकी परिसीमा गाठली आहे की या गावातील संपूर्ण लोक कामधंद्यासाठी गाव सोडून निघून गेले आहेत. आपण पाहू शकतोय प्रत्येक दरवाजावर अशी परिस्थिती आहे. दरवाजे लॉक करण्यात आलेले आहेत. या गावात कुणीही नाही. 2 ते 2.5 हजार वस्तीचं हे गाव आहे, मात्र संपूर्ण गावाची ही अशी काहीशी परिस्थिती आहे. प्रत्येक दरवाजा लॉक दिसतोय. पाहावं तिथे फक्त लॉक आणि लॉक असं चित्र दिसतंय. पूर्ण रस्ता आपण बघू शकतोय मागे निर्मनुष्य आहे. गावात थोडे बहुत काही लोक आहेत, मात्र ती फक्त वृद्ध जी आता काम करू शकत नाही, त्यामुळं ती घरी थांबली आहे. आपण त्यांना विचारूया, मला सांगा, गावात काही लोकच दिसत नाही, कुठे गेली गावातली सगळी लोक? गेले कामाला. कुठे कामाला गेली? मुंबईला गेले, कोणी नाशिकाला गेले, कोणी इकडं याला आपले चट गेले. घर गाव का सोडून गेले? पण मग आता पाणी नाही, इथं काही नाही, काय खाते इथं? हा, काय खाते? ढोर वासर आरडायले इकडं तिकडं, वरडायले चौकड. एक आज माणूस आमचं मथार कोथार घेरून आणतं कुठून बी. तुमच्या घरी कोण कोण होतं आणि कोण कुठे गेले? कामाला गेले लहान पोरा. कुठं? मुंबईला. का बरं सोडून गेला? कामालाच. गावात पाणी नाही? हा, त्रास आहे जरा पाणीचा. गावात पाणी नाही, काही नाही. कुठून पाणी आणतो तुम्ही लोक जे प्यायसाठी? परगावला 3-3 किलो 4 किलोमीटर आणतो साहेब. एक भांडा ते गोढोळ मढोळ कसं बी तरी. आणि इथं चारा नाही, पाणी नाही, ढोरायला माणसाला प्यायला नाही, काम नाही, धंदे नाही. कोणी उसाच्या कामाला, कोणी मुंबईला, कोणी याला रेतीच्या वाळूच्या कामाला गेले. एक दरवाजा 10-10 घर आम्हाला एक म्हाताऱ्या सांभाळावं लागतं. आपण बघू शकतोय 10-10 घरं एक म्हातारा सांभाळतोय. म्हणजे या 3000च्या गावात आता फक्त 200 ते 300 लोक उरलेले आहेत. दुष्काळानं जी सीमा गाठली आहे त्यामुळे पूर्ण गाव निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे. जी 200-300 लोक इथे आहेत तीही लवकरच निघून जाणार. हा जानेवारी महिना आहे. या जानेवारी महिन्यातच दुष्काळाची परिस्थिती इतकी भीषण आहे. मार्च आणि एप्रिल उजाडल्यावर नक्की दुष्काळाचं चित्र काय होणार याचा तर आता विचारही न केलेलाच बरा. झी24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह विशाल करोळे, जालना. झी 24 तास, एक पाऊल पुढे.